आदित्य ठाकरे सध्या आपल्या सोबत आहेत। आदित्यजी, तुम्ही पुण्यातील अनेक गणपती बाप्पांचे दर्शन घेतलेत, काय देवाचरणी प्रार्थना करणार आहात? मी प्रार्थना मनापासून नुसतं एवढीच करतो की सगळ्यांना सुखरूप ठेवा, बाकी काही नाही। मनात जे असतं ते देवाला माहिती असतं, काही मागत नाही, नमस्कार करायचं असतं बस। आदित्यजी, काहीशे पॉलिटिकल क्वेश्चन्स आहेत। जर आपण बघितलं तर संजय गायकवाडांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलंय, अर्थात राहुल गांधीची ज्यांनी कोणी जीप काढली त्याला मी 11 लाख रुपये बक्षीस देईल असं वक्तव्य आहे, तर दुसरीकडे त्यांच्यावर कुठली कारवाई देखील होत नाही। मला वाटतं आज आपल्या राज्यामध्ये गृहमंत्री आहेत की नाही हा प्रश्न आहे। आज आपण पाहतो महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, अनेक कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित झालेत आणि मग राजकीय सगळे वातावरण पाहताना फोडाफोडी चालू एका बाजूला, पण कुठेही गृहमंत्री दिसत नाहीयेत। साहेब, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं म्हणलेलं आहे की राज्यातील जे विधानसभाच्या निवडणुका आहेत आता, तर ते 2 टप्प्यात होऊ शकतात। दिवाळीच्या सुरतला एक आणि एक सुरतला एक गुवाहाटीला एक करणार का ते 2 टप्प्यात? अर्थातच जर आपण बघितलं तर तयारी सुरू झाली। एकीकडे निवडणूक म्हणजे पक्ष एकमेक इकडे तिकडे जाताना दिसत आहेत, बरेच लोक संपर्कात आहेत म्हणजे शिवसेनेचे अर्थात ठाकरे गटाचे। अजून निवडणूक आयोगाला भाजपकडून आदेश गेलेला नाही निवडणूक घेण्याचा इथे, नाहीतर निवडणुका जाहीर झाल्याच असत्या। हरियाणासोबत जम्मू काश्मीरसोबत आपल्या महाराष्ट्राच्या व्हायला पाहिजे होत्या निवडणुका, आता झारखंडच्या येतील, कदाचित दिल्लीच्या येतील असं दिसतंय। आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 1.5 वर्ष पुणे आणि चंद्रपूर असेल लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या नव्हत्या, अजूनही 2 वर्ष होऊन गेलेत। पुण्यात असेल, मुंबईत असेल, ठाण्यात असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत। एकंदर भीती ही भाजपच्या मनात आहे आणि भीती ही मेंदेंच्या मनात आहे। अगदी आदित्यजी, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी असं देखील आता म्हणलेलं आहे की अर्थात आदिवासींना धनगरांना आदिवासीतून आरक्षण देण्याचं त्यांनी म्हणलेलं आहे। हे शक्य आहे का? एवढे वर्ष प्रयत्न सुरू आहे, याच्या अगोदर देखील आश्वासनं देण्यात आली। हेच घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, अनेकदा खोटं बोलून, तुम्हाला माहिती आहे सुरत, गुवाहाटी, गोवा पळून गेलेले, टेबलावर नाचून झालेलं आहे। दुसरं म्हणजे हेच घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ज्यांनी मराठा समाजाला देखील खोटं बोलून फसवलं होतं। छत्रपतींची शपथ जी घेतली होती ती ह्याच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी घेतली होती। तर खोटं बोलणं हे त्यांच्या DNA मध्ये। त्याचबरोबर राज्यातील राजकारण ज्या पद्धतीने एकमेकांवर नेते आरोप करतात, आता पडळकरांचं जर बघितलं तर त्यांनी शरद पवारांवर जे वक्तव्य केलं, अर्थात महाराष्ट्राला म्हणजे अर्थात त्यांनी एवढं नुकसान केलेलं आहे, कुठेतरी खड्ड्यात नेलं, अशा पद्धतीने वक्तव्य पडळकरांकडून शरद पवारांच्यासाठी येत आहेत। एकंदर आपण पाहिलं तर राजकारणात धमक्या, वेंडेटा हे असं पॉलिटिक्स सगळं हे भाजपच करतं, बाकी कोणी करत नाही। कोविडमध्ये एकमेव पक्ष जगभरातला राजकारण करणारा भाजप होता। शेवटचा प्रश्न विचारतो, आज राज ठाकरे तुमच्याच मतदारसंघातून वरळी ज्या ठिकाणी तुम्ही लढता तिथं मेळावा घेणार आहेत, अर्थात ही सरळ लढत आता ठाकरे विरुद्ध अर्थातच ठाकरे असणार आहे, म्हणजे मनसे आपण राज ठाकरेंना बघतो। महाराष्ट्रात 10-12 पक्ष आहेत, अनेक संघटना आहेत, काही अपक्ष पण उभे राहतात। मागच्या निवडणुकीत एक स्पायडरमॅन पण उभे राहिले होते, असे कुठून कोण उभं राहू शकतं, ही लोकशाही आहे। आणि मी हेच सांगतोय की निवडणुका सगळ्यांनी लढणं गरजेचं आहे। काही पक्ष निवडणुका लढत नाहीत, पाठिंबा देऊन टाकतात, जे गुजरातला उद्योग नेतात त्यांना पाठिंबा देतात। असं न होता निवडणुका सगळ्यांनी लढाव्या, कारण ही निवडणूक आहे, निवडणुकीसारखी लढावी, युद्धासारखी नाही। आदिती, शेवटचा प्रश्न विचारतो, लाडकी बहीण प्रश्न होता तुमचा लाडकी बहीण योजना जर आपण बघितलं तर राज्यभरामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फिरतायत, म्हणजे अर्थात अनेक ते बोर्डवरून सुद्धा वाद दिसत आहेत, फोटो लावत नाहीत, कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप, बरेचदा असं देखील होतात की कुठंतरी मुख्यमंत्र्यांचा फोटो नसतो, कदाचित कुठंतरी अजित पवारांचा फोटो नसतो, यावरून सुद्धा एक वेगळं राजकारण रंगलेलं आहे। मला वाटतं हे राजकारण कोणालाही आवडत नाहीये। महाविकास आघाडीचं सरकार येत्या निवडणुकीत जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बहुमताचं सरकार महाविकास आघाडीचं होईल। लाडकी बहीण आम्ही वाढीव देऊच, त्यासोबत सुरक्षित बहीण जे शक्ती कायदा आम्ही पारित केला होता 3 वर्ष राष्ट्रपती महोदयांकडे प्रलंबित आहे, तो देखील आमची मागणी आहे आणि तसंच अंमलबजावणी त्याची आम्ही करू। जागा वाटपाचं काय झालेलं आहे? शेवटचा प्रश्न दादा साहेब, जागा वाटपाचं काय? हा नोबल काउंट करतो आम्ही। तर आदित्य ठाकरे या ठिकाणी पुण्यामध्ये गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आले आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने राज्यामध्ये सगळं राजकारण सुरू आहे हे वेगळ्या पातळीवर गेलेलं आहे आणि गृहमंत्री कुठं आहेत असा देखील सवाल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।